जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, मुळशीचा बापूसूर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. तर मित्रांनो, बैलगाडी क्षेत्रातील पंढरी अशी ज्या मैदानाची ओळख आहे, असे श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपनचे आणि आदतचे पेडगाव हिंदकेसरी मैदान दिनांक 21 जून व दिनांक 22 जून मौजे पेडगाव तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. तर मित्रांनो, या मैदानासाठी संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण भारतभरातून टॉपचे नंदी रथीमारथी दाखल होत असतात. तर मित्रांनो, या पेडगाव हिंदकेसरी मैदानातील ओपनच्या गटासाठी संभावित पैरे काय असू शकतात, कोणता टॉपचा नंदी कोणत्या टॉपच्या नंदीसोबत पळताना दिसू शकतो, तेच पाहणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. तर मित्रांनो, या पेडगाव हिंदकेसरी मैदानातील पहिला टॉपचा आणि संभावित पैरा आहे तो म्हणजे नारायण शेठ काजळे चिखलसे मावळ यांचा गजा 4x4. तर मित्रांनो, गजा 4x4 सोबत आपल्याला पळताना दिसू शकतो. ज्या नंदीने गर्णिके गावाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर भारतभर केलं, असं चटणी भाकरीचा पैलवान म्हणून ज्या नंदीची ओळख आहे असा गर्णिकेकरांचा राजा. तर नक्कीच मित्रांनो, याआधी देखील हा जोड पळाला होता व गुलालाचे मानकरी झाले होते. तर मित्रांनो, हा जोड पुन्हा एकदा एका जोडीत येऊ शकतो व पेडगावला गुलालाचे मानकरी होऊ शकतात. पुढील टॉपचा आणि संभावित पैरा आहे तो म्हणजे मित्रांनो अक्षय शेठ मोरे सातारा यांचा साताऱ्याचा हरिण व राजधानी एक्सप्रेस अशी ज्या नंदीची ओळख आहे असा साताऱ्याचा हरिण बालमा. तर मित्रांनो, साताऱ्याच्या हरिण बालमासोबत आपल्याला पळताना दिसू शकतो शाहिदबाई मुलानी नातेपुते यांचा पुसेगाव हिंदकेसरीचा 1 नंबरचा मानकरी पुसेगाव हिंदकेसरी सचिन. तर नक्कीच मित्रांनो, हा जोड याआधी देखील पाहिला आहे व गुलालाचे मानकरी झाले आहे. तर मित्रांनो, पेडगाव हिंदकेसरीमध्ये देखील हा जोड आपल्याला पुन्हा एकदा एका जोट्यात पळताना दिसू शकतो व पेडगावच्या गुलालाचे मानकरी होऊ शकतात. आपल्याला काय वाटते नक्की कमेंट करून सांगा. पुढील टॉपचा आणि संभावित पायऱ्या मित्रांनो, जो नंदी यावर्षी मुंबईचे बिनजोड गाजवले असा समाजसेवक नगरसेवक संतोष तोडकर ठाणे वेटवाकरांचा मल्हार 11-11 व त्याच्या जोडीला आपल्याला पाहताना दिसू शकतो सतीश काका बर्गे व राहुल शेठ बर्गे कोरेगावकरांचा भवानी. तर नक्कीच मित्रांनो, 2 दिवसापूर्वी झालेल्या सोनेरा केसरी मैदानामध्ये कडेने पळून 1 नंबरचे मानकरी झाले होते. तर मित्रांनो, पुन्हा एकदा पेडगाव हिंदकेसरी मैदानासाठी हा जोड एकत्र येऊ शकतो व एका जोडीत देऊन गुलालाचे मानकरी होऊ शकतात. आपल्याला काय वाटते नक्की कमेंट करून सांगा. पुढील टॉपचा आणि संभावित पायरा आहे मित्रांनो, अरुण शेठ पाटील नाना शेठ प्रधान यांचं काळीज मुंबईचं रॉकेट म्हणून ज्या नंदीची ओळख आहे असा घोटकरांचा सर्जा. तर मित्रांनो, घोटकरांच्या सर्जासोबत आपल्याला पाहताना दिसू शकतो स्वर्गीय पंढरीशेठ फडके विगर पनवेल दादा सरकार यांचा चालू सीझनचा बिनजोडचा बादशाह व घाटावरती देखील नाव करतोय असा सर्जा दादा. तर नक्कीच मित्रांनो, याआधी देखील हा जोड पाहिला आहे व गुलालाचे मानकरी झाले आहेत. जेव्हा जेव्हा हा जोड एकत्र आला आहे तेव्हा तेव्हा इतिहास करून ठेवला आहे. तर नक्कीच मित्रांनो, पेडगाव हिंदकेसरी मैदानासाठी हा जोड पुन्हा एकदा एका जोडीत येऊ शकतो व गुलालाचे मानकरी होऊ शकतात. पुढील टॉपचा व संभावित पैरा आहे मित्रांनो, किरण आप्पा व उत्तम शेठ गवळी यांचा रायना. तर मित्रांनो, रायना सोबत आपल्याला पळताना दिसू शकतो चालू सीझनचा गुलालाचा बादशाह व जाईल त्या मैदानात गुलाल घेतो असा निमगावकरांचा सावकार. तर नक्कीच मित्रांनो, हा जोड एका जोट्यात आला तर नक्कीच मित्रांनो इतिहास घडू शकतो व पेडगावच्या गुलालाचे मानकरी होऊ शकतात. पुढील टॉपचा आणि संभावित पैरा आहे मित्रांनो, गुरुसाळेकरांचा अंजीर जाईल त्या मैदानात गुलाल घेतोय असा हा गुरुसाळेकरांचा अंजीर व अंजीर सोबत आपल्याला पळताना दिसू शकतो नवनाथ शेठ जगदाळे यांचा हिंदकेसरी लक्षा. तर नक्कीच मित्रांनो, हा जोड जर एका जोट्यात आला तर नक्कीच एकदा इतिहास घडू शकतो व पेडगावच्या गुलालाचे मानकरी होऊ शकतात. पुढील टॉपचा आणि संभावित पैरा आहे मित्रांनो, वेगाचा शेवट अशी ज्या नंदीची ओळख आहे असा अभिजित भैया पवार फलटण यांचा वेगाचा शेवट सर्जा. तर मित्रांनो, वेगाच्या शेवट सर्जासोबत आपल्याला पळताना दिसू शकतो कारुंडे एक्सप्रेस अशी ज्या नंदीची ओळख आहे असा कारुंडेकरांची आन बान शान अजित जगताप कारुंडे यांचा कारुंडे एक्सप्रेस चिक्या. तर नक्कीच मित्रांनो, हा याआधी देखील हा जोड एका जोट्यात आला आहे व जेव्हा जेव्हा एका जोट्यात आला आहे तेव्हा तेव्हा 1 नंबरचा मानकरी झाला आहे. तर नक्कीच मित्रांनो, पुन्हा एकदा पेडगाव हिंदकेसरी मैदानासाठी हा जोड एकदा एका जोट्यात येऊ शकतो व इतिहास घडू शकतो. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते नक्की कमेंट करून सांगा. पुढील टॉपचा आणि संभावित पायऱ्या मित्रांनो, सुभाष तात्या मांगडे यांचा सुंदर बॉस. तर मित्रांनो, सुंदर बॉस सोबत आपल्याला पळताना दिसू शकतो उत्तम शेठ गवळी व किरण आप्पा यांचा सप्त हिंदकेसरी भारत. तर नक्कीच मित्रांनो, हा जोड एका जोट्यात येऊ शकतो व गुलालाचे मानकरी होऊ शकतात व पेडगावचा गुलाल घेऊ शकतात. तर मित्रांनो, पुढील टॉपचा आणि संभावित पायऱ्या मित्रांनो, बरेच दिवस झाले ज्या नंदीच्या कमबॅकची सर्वजण वाट पाहत आहेत असा सदाभाऊ मास्तर रेटरेकरांचा रुस्तम हिंदकेसरी थार गाडीचा मानकरी माहिब्या. तर नक्कीच मित्रांनो, माहिब्याने जर कमबॅक केला तर माहिब्या आपल्याला पळताना दिसू शकतो ओगलेवाडीकर यांच्या तेजासोबत. तर नक्कीच मित्रांनो, हा एक संभावित पायरा आहे तर फिक्स नाही आहे. जर पाहिला तर मित्रांनो, ओगलेवाडीकरांच्या तेजासोबत आपल्याला माहिब्या पळताना दिसू शकतो. तर मित्रांनो, या पेडगाव हिंदकेसरी मैदानामध्ये ही जर जोडी पाहिली तर गाडीला खूप सुंदर अशी गती लागेल व गुलालाचे मानकरी होऊ शकतात.
पुढील टॉपचा आणि संभावित पायऱ्या मित्रांनो, शेवाळे आबांचा पाखऱ्या. तर मित्रांनो, शेवाळे आबांच्या पाखऱ्यासोबत आपल्याला पळताना दिसू शकतो MM नानांचा राजा. तर नक्कीच मित्रांनो, दोन्ही नंदी ह्या सीझनमध्ये संपूर्ण फॉर्ममध्ये आहेत व जाईल त्या मैदानात गुलालाची मानकरी होत आहेत. तर नक्कीच मित्रांनो, हा जोड जर पेडगाव हिंद केसरी मैदानासाठी एका जोट्यात आला तर गुलालाची मानकरी होऊ शकतात. पुढील टॉपचा आणि संभावित पायऱ्या मित्रांनो, अमित शेठ बाडाळे यांचा छोटा देवा. तर मित्रांनो, देवासोबत आपल्याला पळताना दिसू शकतो हा नंदी दुस्सा असून ओपनच्या मैदानात धुमाकूळ घालतोय असा चांद उर्फ चंद्या. तर नक्कीच मित्रांनो, हा जोड जर एका जोट्यात आला तर खूप सुंदर अशी गती लागेल गाडीला व पेडगावच्या गुलालचे मानकरी होऊ शकतात. पुढील टॉपचा आणि संभावित पायऱ्या आहे मित्रांनो, गुरसाळेकरांच्या मैदानातील एक नंबरची जोडी म्हणजेच शिरसवडीकरांची रायफल व दहीगावकरांचा पाखऱ्या. तर नक्कीच मित्रांनो, पेडगाव हिंद केसरी मैदानासाठी देखील हा जोड पुन्हा एकदा एका जोडीत येऊ शकतो व पेडगावच्या गुलालाचे मानकरी होऊ शकतात. तर मित्रांनो, गुरसाळे मैदानात कडेने पळून एक नंबरचे मानकरी झाले होते असा शिरसवडीकरांची रायफल व दहीगावकरांचा पाखऱ्या. तर नक्कीच मित्रांनो, खूप सुंदर अशी गती लागते गाडीला व गुलालाची मानकरी होऊ शकतात. आपल्याला काय वाटते नक्की कमेंट करून सांगा. पुढील टॉपचा आणि संभावित पायऱ्या मित्रांनो, जो नंदी जाईल त्या मैदानात यावर्षी गुलाल घेतोय व धुमाकूळ घालतोय असा विसापूरकरांचा कार्तिक. तर मित्रांनो, विसापूरकरांच्या कार्तिक सोबत आपल्याला पळताना दिसू शकतो थार गाडीचा मानकरी रुद्रा. तर नक्कीच मित्रांनो, खूप सुंदर अशी गती लागेल गाडीला व पेडगावच्या गुलालाचे मानकरी होऊ शकतात व इतिहास करू शकतात. पुढील टॉपचा आणि संभावित पायऱ्या मित्रांनो, उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचळे यांचा कंदूरचा राजा. व मित्रांनो, कंदूरच्या राजासोबत आपल्याला पळताना दिसू शकतो या वर्षीच्या कोरेगाव हिंद केसरीच्या एक नंबरचा मानकरी शॉटगन मेहरबान. तर नक्कीच मित्रांनो, हा जोड जर एका जोट्यात आला तर पेडगावला गुलाची मानकरी होऊ शकतात व खूप सुंदर अशी गती लागेल गाडीला. पुढील टॉपचा आणि संभावित पायऱ्या मित्रांनो, जो नंदी ह्या वर्षी संपूर्ण फॉर्ममध्ये आहे व ज्या जाईल त्या मैदानामध्ये गुलालाचा मानकरी होत आहे असा कुमठेकरांचा वजीर. तर नक्कीच मित्रांनो, कुमठेकरांच्या वजीरसोबत आपल्याला पळताना दिसू शकतो मुंबईचा बादल. तर मित्रांनो, याआधी देखील ही जोडी पाहिली आहे व गुलालाची मानकरी झाली आहे. तर नक्कीच मित्रांनो, पेडगाव हिंद केसरी मैदानासाठी हा जोड पुन्हा एकदा एका जोट्यात येऊ शकतो व गाडीला खूप सुंदर अशी गती लागेल व गुलालाची मानकरी होऊ शकतात. पुढील टॉपचा आणि संभावित पायऱ्या मित्रांनो, समाजसेवक नगरसेवक संतोष शेठ तोडकर ठाणे विटावा यांच्याच दावणीचा टॉपचा हत्यार म्हणजे सुंदर 11-11 व मित्रांनो, सुंदर 11-11 सोबत आपल्याला पळताना दिसू शकतो सचिन वावरे माळशिरसकरांचा साई. तर नक्कीच मित्रांनो, याआधी देखील ही जोडी खूप वेळा पाळली आहे व जेव्हा पाहिली आहे तेव्हा गुलालाची मानकरी झाली आहे. तर नक्कीच मित्रांनो, पेडगाव हिंद केसरी मैदानासाठी हा जोड पुन्हा एकदा एका जोट्यात होऊ शकतो व खूप सुंदर अशी गती लागते गाडीला, गुलालाची मानकरी होऊ शकतात. पुढील टॉपचा आणि संभावित पायऱ्या मित्रांनो, सोन्या 50-50च्या दावणीचाच म्हणजे जय शेठ पाटील यांचा काळीज उज्जैन 50-50. तर मित्रांनो, उज्जैन 50-50 कोणासोबत पळताना दिसू शकतो तर मित्रांनो, बबलू चाचा किल्ले मचिंद्रगड यांच्या राजासोबत. तर नक्कीच मित्रांनो, याआधी देखील उज्जैन 50-50 व बबलू चाचाचा राजा ही गाडी पाहिली होती व गाडीला खूप सुंदर अशी गती लागली होती व गाडी गुलालाची मानकरी झाली होती. तर नक्कीच मित्रांनो, पेडगावच्या हिंद केसरी या मैदानासाठी हा जोड पुन्हा एकदा एका जोट्यात येऊ शकतो व गुलालाची मानकरी होऊ शकतात व इतिहास करू शकतात. पुढील टॉपचा व संभावित पायऱ्या येतो म्हणजे मित्रांनो, अखंड माळसेचं काळीज सर्वांच्या गळ्यातील ताईत आपला द्वादशी हिंद केसरी रुस्तम हिंद केसरी आपला देव बकासूर. पेडगाव मैदानासाठी आपला देव बकासूर आपल्याला पळताना दिसू शकतो तो म्हणजे मिलिंद शेठ पाटील यांचा काळीज भोंगासोबत. तर नक्कीच मित्रांनो, याआधी देखील काही दिवसांपूर्वी आपला देव बकासूर बिनजोडच्या मैदानात दाखल झाला होता. तेव्हा देखील आपल्या भोंगाने व देव बकासूरने मिळून नाव दिले होते पण शर्यत जमली नव्हती. तर मित्रांनो, पेडगाव मैदानासाठी आपल्या देव बकासूर आपल्याला भोंगासोबत पळताना दिसू शकतो. तर मित्रांनो, 2023मध्ये देखील असेच झाले होते. तर मित्रांनो, आपल्या देव बकासूरची काही मैदानांमध्ये हार होत होती व त्यानंतर पेडगाव मैदानामध्ये आपल्या देव बकासूरने एक नंबर करून दाखवून दिले होते की मी अजून संपलो नाही आणि संपणार देखील नाही. तर मित्रांनो, पुन्हा एकदा इतिहास घडू शकतो व आपल्या देव बकासूर भोंगासोबत पळून यावर्षी पेडगावच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी होऊ शकतो. तर मित्रांनो, आपल्या देव बकासूरसोबत आपल्याला भोंगा पळताना दिसू शकतो. तर मित्रांनो, हा काही फिक्स पायरा नाही आहे. तर मित्रांनो, संभावित पायरा आहे की आपला देव बकासूर व भोंगा एका जोट्यात येऊ शकतात. तर मित्रांनो, खूप सुंदर अशी गती लागेल गाडीला व गाडी फायनल गुलालाची मानकरी होऊ शकते. आपल्याला काय वाटते नक्की कमेंट करून सांगा. पुढील टॉप्स आणि संभावित पायऱ्या आहे मित्रांनो, ज्या नंदीची मुंबईमध्ये बिनजोडचा बादशाह अशी ओळख आहे असा राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा बिनजोडचा बादशाह मथुर. तर नक्कीच मित्रांनो, जेव्हा मालकावरती प्रश्न आला आहे तेव्हा नंदीने पळून उत्तर दिलं आहे. तर मित्रांनो, 2 दिवसापूर्वीच सोनेरा केसरी मैदानामध्ये मथुरने सुलतानसोबत पळून 3 नंबरचा मान पटकावला. तर मित्रांनो, या मैदानानंतर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांनी जी काही बाईट दिली होती त्याच्यामध्ये असे सांगितले होते की आपला मथुर आपल्याला 21 तारखेला पेडगाव मैदानामध्ये 100% पळताना दिसेलच, पण मित्रांनो कोणासोबत
सोबत दिसेल असे जेव्हा विचारण्यात आले तेव्हा आपल्या राहुलबाईंनी सांगितले की याआधी देखील ही जोडी एकदा पाहिली आहे. तर मित्रांनो ती जोडी आपल्याला पेडगाव मैदानासाठी पळताना दिसेल. तर मित्रांनो आपल्या मथुरची आपल्याला अजून तशी काही ठाम अपडेट भेटलेली नाही. तर मित्रांनो जशी मथुरची अपडेट आपल्याला भेटेल तशी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती मथुरची अपडेट देऊ. तर नक्कीच मित्रांनो मथुरचा पायरा कोण असेल आपल्याला काय वाटते नक्की कमेंट करून सांगा. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.